3 दिवस इतकी जास्त धावपळ झाली की काय सांगू. बघा, पहिल्या दिवशी आलो तर आम्ही अकोल्याला आरोहीला दवाखान्यात घेऊन, पण हॉस्पिटल बंद होतं. मग काही इतरच फालतूचा खर्च झाला. घरी आलोत आणि मैत्रिणीकडे महालक्ष्मी होत्या, सो तिथं दर्शनासाठी आणि जेवणासाठी गेलोत. त्यानंतर हा आहे दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी पुन्हा जे आहे सकाळी 9 वाजताच घरून निघालो, 10 वाजता आलो वसंत देसाई स्टेडियमवर. आणि इथे इतक्या घाण ठिकाणी जे आहे मी जवळपास 4 ते 5 तास अशी जांभळ्यात देत बसून होती. आरोहीच्या बॅडमिंटनच्या मॅचेस संपल्या की मग आलो हॉस्पिटलला आणि इथेही जवळपास 4 तास लागलेत आमचा नंबर यायला. नंबर लागल्यावरही सर बोलले ब्लड टेस्ट करावं लागेल, मग तेही केलं. त्यानंतर घरी येऊन अशी झोपली का आता मी भेटते आहे डायरेक्ट तिसऱ्या दिवशी. 3-4 दिवस सतत बाहेर घराची बेकार कंडिशन झालेली होती. खरंच ती सर्व व्यवस्थित केलं आणि बऱ्यापैकी कबड माझं ऑर्गनाईज दिसायला लागलं. त्यानंतर माझ्या मुलांना ना मी अशी शांत बसलेली आवडतच नाही, सो त्यांचं चालू झालं मग काहीतरी चटपटीत कर. आणि त्याचं कारण होतं ह्या स्टिक. खरं तर मग काय आलू होते, स्टिक होत्या, सो म्हटलं स्प्रिंग पोटॅटो रोल बनवूयात. सर्व काही इझी होतं, फक्त ते पोटॅटो स्प्रिंगसारखे कट करणं जरा टास्क होता. कसा तरी कंप्लीट केला. त्यानंतर इथे तुम्हाला दिसते आहे तांदळाची पावडर, पीठ, त्यामध्ये सर्व मसाले घातले आणि ते ना मस्त पातळसर करून या आलूला लावून घेतलं आणि त्यानंतर मस्त खरपूस तळून घेतलेत. आणि अशा प्रकारे जे आहे माझे स्प्रिंग पोटॅटो रोल बनून अगदी तयार झालेत. खरं सांगू का, 4-5 दिवस इतकी धावपळ झाली का असं काही बनवून खाऊ घालायची माझी इच्छा नव्हती. पण आता यांच्या या स्माईलसाठी इतकी मेहनत तर बनतेच, नाही का. चला बाय.